दीग्रिस तहसील में लगातार बिजली कटौती और महावितरण अधिकारियों की लापरवाही से उपभोक्ताओं में भारी नाराजगी है। बिजली जाने की शिकायत लेकर जब लोग महावितरण कार्यालय पहुंचते हैं तो वहां कोई अधिकारी नहीं मिलता। उप अभियंता भी फोन पर टालमटोल करते हैं। सामाजिक कार्यकर्ताओं ने व्यवस्था पर सवाल उठाए हैं और तत्काल सुधार की मांग की है। मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अमर नोरडे माझं नाव। तर मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून MSCB यांना जिथे जिथे नुकसान झाले, जिथे जिथे झाडं पडले, जिथे तारं पडले त्याचं लोकेशन दिलं की फलाण्या ठिकाणी तारं पडलेले आहे। शास्त्रीनगरमध्ये साईबाबा आपल्या गजानन महाराज मंदिराजवळ तार तुटलेला आहे, झाड पडलेलं आहे। माझ्या केशवनगरमध्ये बी झाड पडलेलं आहे। तर आम्ही याला सकाळपासून जे कर्मचारी आहे, संबंधित कर्मचारी त्यांना कॉल करत आहे। संबंधित कर्मचारी उडवाउडीची उत्तरे देत आहे की सांगत आहे की आता लाईन चालू होईल, आता माणसं पाठवतो, दोन्ही पाठवतो, 4 घंट्यानं पाठवतो। आता जवळपास 3 वाजलेले आहेत। 3 वाजल्यानंतर आता रात्रीच्या वेळेस हे काम करतील काय आणि आम्हाला लाईन चालू करून देतील का? नागरिकांची गैरसोय होत आहे। नागरिक पिण्यास पाणी नाही, सरकारी प्राणी निघत आहे। अशा बऱ्याचशा समस्या नागरिकांना होत आहे। जर एखाद्या व्यक्तीने बिल जर नाही भरले तर ताबडतोब लाईन कट करण्यासाठी संबंधित अधिकारी ताबडतोब त्याच्याकडे जबरदस्ती बिलाचा भरण्यास भाग पाडतात आणि सुविधा देण्याच्या नावाने याची बोंबाबोंब आहे। काल 4 वाजतापासून लाईट नाही आहे, तर आत्तापर्यंत लाईट नाही आहे। बाकी लाईट 1 वाजता आलेली आहे। यांना वारंवार सांगून सुद्धा हे आमच्याकडे कानाडोळा करतात। जराशी हवा आली, जरासं 2 मिनिटासाठी तर 8-8, 10-10 घंटे शिवानगरीमध्ये इथं लाईट आलेली नाही आणि येतच नाही। परत त्यांना सर्व जे पाणी पियाला सुद्धा नाही, सगळं त्यांना बोलावं लागते तरी पण येत नाही लाईट। आम्हाला फार लाईटचा फार प्रॉब्लेम चाललेला आहे, तरी काही ना काही याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ताबडतोब। तुम्ही संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला का? आम्ही संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधलेला आहे ऑफिसवर। आता सध्या आम्ही ऑफिसवरच आहे। भेटले का मग तुम्हाला? नाही, कोणी नाही ऑफिसमध्ये, कोणी नाही, इथं नाही आहे। तिथं वितरण तिथं त्या ऑफिसमध्ये सुद्धा नाही आहे।